आगामी नगरपालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटातर्फे पाचोरा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ सुनीता किशोर पाटील तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार सुमित किशोर पाटील यांनी आज दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास पाचोरा शहरातील कॉलेज चौकातील कैलादेवी मंदिर येथे देवी मातेचे दर्शन घेऊन आपल्या प्रचाराचा भव्य शुभारंभ केला। या प्रसंगी पाचोरा वडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती। त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष ऊर्जा प्राप्त झाली। तुम्ही आज पहिल्यांदा नेहमीप्रमाणे आपल्या पाचोरा शहराचं ग्रामदैवत कैलामाता मंदिराचा आशीर्वाद घेऊन माझी धर्मपत्नी सुनीता, मुलगा चिरंजीव किशोर आणि किशोर सोबत आपल्या दीपालीताई किशोर पाटील या तिघांची उमेदवारी या ठिकाणी जाहीर झालेली आहे आणि त्यांचा प्रचाराचा शुभारंभ आज आपण कैलामातेचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी केलेला आहे। मला आज सांगताना आनंद होतो की आज पहिला दिवस जरी असला तरी प्रचंड उत्स्फूर्त असा कार्यकर्त्यांचा, तरुणांचा, या मतदार बांधवांचा, भगिनींचा प्रचंड असा प्रतिसाद आपण सगळेजण पाहतात, आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। आणि दुसरा एक विषय महत्त्वाचा आहे की आज सुमितचा राजकीय इनिंगची सुरुवात आजपासून झालेली आहे। त्याचा राजकीय जीवनामध्ये मला वाटतं त्याची सुरुवात कैलामातेच्या आशीर्वाद घेऊन झालेली आणि आमचा परंपरागत असलेला हा प्रभाग की ज्या प्रभागाने आजपर्यंत प्रचंड अशी साथ माझ्या कुटुंबाला दिली, माझ्या परिवाराला दिली आणि त्याच पद्धतीचे साथ आणि आशीर्वाद मला वाटतं आताही देतील, यात माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही। आजची सुरुवात ही झालेली आहे। उद्या आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका। उद्यापासून सगळीकडेच प्रचाराची सुरुवात आपल्याला पाहायला मिळेल। येणाऱ्या उद्यापासून फॉर्म भरायची सुरुवात होते। आपल्या आपल्या परीने मुहूर्त काढून प्रत्येकाला ऑनलाईन फॉर्म भरायची सुरुवात या ठिकाणी करायला आदेश दिलेले आहेत। खरं तर आजचा प्रचार कैलामातेचा आशीर्वाद घेऊन आज प्रभागामध्ये प्रचाराची सुरुवात झाली आहे आणि कुठल्या याच्यावर आज मी नगराध्यक्ष हे महत्त्वाचं पद घेऊन प्रचाराला उतरले आहे तर ते आहे आप्पासाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि त्यांच्या नेतृत्वात गेल्या 10 वर्षापासून आप्पांनी केलेल्या विकासाचा मुद्दा घेऊनच आम्ही या जनतेचा आशीर्वाद परत एकदा संपादन करू, याच्यात कुठलीच शंका नाही। आणि मला मिळालेला आशीर्वाद आणि पद हे सार्थकी लावण्याचा मी 100% प्रयत्न करेन।